नमस्कार मित्रांनो. तर युअर MPSC मेंटरच्या प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. पॉलिटी रिव्हिजन थ्रू PYQ या सिरीजमधला नेक्स्ट टॉपिक आपण पाहत आहोत, तो म्हणजे राज्यपाल. तर यावर विचारलेल्या आयोगाने सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मेन्स 2020चा क्वेश्चन आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, पर्यायामध्ये पहिलंच वाक्य आहे, भारताच्या राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही, जसा राज्यपालाच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. जर दोघांचे अधिकार आपण कम्पेअर केले, विवेकाधीन अधिकार, तर तिथे राज्यपालाच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकाराबद्दल काही तरतुदी एक्स्ट्रा दिलेल्या आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. तर बघूया ते काय आहे. आणि सेकंड विधान पण त्यासोबतच बघूया की राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही, यावरून प्रश्न उपस्थित करता येतो. तर आता विवेकाधीन अधिकाराबद्दल बोलायचं झालं तर राज्यपालाचं एखादं कार्य विवेकाधिकारात येतं किंवा नाही, तर अशा प्रकारचा कोणताही प्रशासनासंबंधी राज्यपालाचाच निर्णय अंतिम असतो. आणि त्याने केलेल्या कृतीबद्दल त्याने स्वेच्छेनुसार कृती कराव्यास हवी होती किंवा नाही, याबाबत कधीच प्रश्न उपस्थित करता येत नाही. ठीक आहे. तर विवेकाधिकार कोणकोणते आहेत हे सुद्धा पाहूया. तर राज्यपाल हा विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो. त्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस तो करू शकतो. तसेच अतिरिक्त प्रभार असल्यास शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाची प्रशासकीय कार्य करणे हा सुद्धा त्याच्या विवेकाधिकाराचा एक भाग आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांच्या शासनाला खनिज उत्पादन पर्यावरणातून मिळणाऱ्या स्वामित्वाधिकारासाठी आदिवासी जिल्हा परिषदांना द्यावयाची रक्कम पाठवणे, ती म्हणजे ठरवणे. त्यानंतर राज्याच्या प्रशासकीय व कायदेविषयक बाबींसंबंधीची माहिती मुख्यमंत्र्याकडून मागणे. तर हे सर्व विवेकाधिकार आहेत. ठीक आहे. तर या सर्वांबाबत त्याला त्याच्या कृतीच्या वैधतेबद्दल कधीच प्रश्न उपस्थित करता येत नाही, त्यामुळे दुसरं विधान इथे चुकीचं होईल. तिसरं विधान बघूयात. 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे, पण राज्यपालाबाबत तशी तरतूद नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जर मंत्रिमंडळाने राज्यपालाला एखादा सल्ला दिला तर तो त्यांच्यावर बंधनकारक नसतो, पण राष्ट्रपतीवर तो बंधनकारक असतो. त्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे. त्यामुळे इथे बघा, चुकीचं वाक्य विचारलं होतं, सो वरीलपैकी एकही नाही हा ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा प्रश्न, सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात? तर पहिलं विधान आहे, ते विधान परिषदेवर 1/12 सभासद नामनिर्देशित करू शकतात. तर चुकीचं आहे. 1/12 नाही तर 1/6. ठीक आहे. 1/6 सभासद ते नामनिर्देशित करू शकतात. बी स्टेटमेंट बघा, ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. तर ही तरतूद राज्यघटनेमध्ये होती, पण 2020 साली ही तरतूद रद्द झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. नेक्स्ट बघा, ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देऊ शकतात. हे सुद्धा चुकीचं आहे, कारण शिक्षेमध्ये सूट आणि सवलत देऊ शकतात, पण माफी देऊ शकत नाहीत. माफी देऊ शकण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. ठीक आहे. तर त्यामुळं सी सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि डी बघा, ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात. तर अर्थविधेयक मुळात त्यांच्या शिफारसीने मांडलेलं असतं, त्यामुळं ते कोणत्याही परिस्थितीत ते विधेयक विधिमंडळाला पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत. त्यामुळं इथं पण उत्तर येईल आपलं वरीलपैकी एकही नाही. तिसरा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे, राज्यपालांची निवड विशेष निर्वाचन मंडळाकडून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. तर पहिलं तर हे चुकीचं आहे, कारण की राज्यपालाची निवड होण्याचा प्रश्नच नाही आहे. राष्ट्रपती स्वतः राज्यपालाची नेमणूक करतात. त्यामुळे अविधान चुकीचं आहे. ब बघा, राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. करेक्ट आहे. आणि क बघा, साधारणतः राज्यपालांची नियुक्ती 5 वर्षांसाठी केली जाते. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे बरोबर विधानं कोणती असतील? ब आणि क. पर्याय क्रमांक 3. चौथा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे, राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. आता बघा, देशाचे म्हणलेलं आहे आणि राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा भाग आहे. ठीक आहे. देशाचे कार्यकारी प्रमुख नाही आहे तो. ठीक आहे. त्यामुळं ए स्टेटमेंट रॉंग आहे. राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट रॉंग आहे. राज्यपाल पदाची जर पात्रता आपण बघितली तर 2च पात्रता आहेत. एक तर त्याची वयाची 35 वर्ष पूर्ण असावीत. ठीक आहे.
आणि तो भारताचा नागरिक असावा. ठीक आहे, ह्या 2 अर्हता आपल्या राज्यघटनेत राज्यपाल पदासाठी सांगण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, आणि तो राज्याबाहील असावा, त्यानंतर स्थानिक राजकारणापासून तो अलिप्त असावा, हे सगळे संकेत पाळले जातात. हे याचा कुठेही राज्यघटनेत उल्लेख नाही आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा 5वा प्रश्न, कार्यकाळानुसार योग्य क्रम लावायचा आहे. तर पहिला आहे विजयलक्ष्मी पंडित, त्यानंतर शंकरदयाळ शर्मा, पी.सी. अलेक्झांडर आणि पी.व्ही. चरियन अशी 4 नावं दिलेली आहेत आपल्याला. तर बघा सर्वात प्रथम येतात विजयलक्ष्मी पंडित, 1962 ते 64 महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. त्यानंतर नेक्स्ट आहे पी.व्ही. चरियन, ते 1964 ते 69 या काळात राज्यपाल होते. त्यानंतर येतात डॉक्टर शंकरदयाळ शर्मा, 1986-87 आणि पी.सी. अलेक्झांडर 1993 ते 2002 असा कार्यकाळ आहे. त्यामुळे अ, ड, ब, क असा ऑप्शन येईल. अ, ड, ब, क पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा 6वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. तर अतिशय चुकीचं विधान आहे. तो राज्य विधिमंडळाचाच एकात्मिक भाग असतो. त्यानंतर राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. ठीक आहे, आता हे वाक्य बघा, साधारणतः त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, पण त्याबरोबरच काय तरतूद आहे की राष्ट्रपती त्यांच्या मर्जीनुसार राज्यपालास केव्हाही पदावरून हटवू शकतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की राज्यपाल हा राष्ट्रपतींच्या मर्जीने त्याचं पद धारण करतो आणि असं असल्यामुळं राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. त्यामुळे बी विधान बरोबर आहे. सी विधान बघा, राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. ठीक आहे, करेक्ट आहे. त्यानंतर राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. म्हणजे असं स्पेसिफाय केलेलं नाही आहे की एवढ्याच कारणांवरून, अमुक कारणांवरूनच राज्यपालास हटवता येते अशी कोणतीही तरतूद घटनेमध्ये नसल्यामुळं हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तर बी, सी, डी हे 3ही विधाने बरोबर आहेत. ए विधान चुकीचं आहे. 7वा प्रश्न बघूयात, विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हणलेलं आहे. तर बघा पहिलं विधान आहे अनुच्छेद 201 मध्ये यासंबंधीच्या तरतुदी आहेत. तर अनुच्छेद 200 मध्ये यासंबंधीच्या तरतुदी असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर या राज्यपालांचा विवेकाधिकार नाही म्हणलेलं आहे. तर हा विवेकाधिकारातच येतो. ठीक आहे, हा जो अधिकार त्यांनी दिलेला आहे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याचा अधिकार, तर हा राज्यपालाच्या विवेकाधिकाराचाच एक भाग आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे डी, विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू आणि काश्मीर राज्यास देखील लागू आहे. तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यामुळं बरोबर विधान विचारलेलं आहे, त्यामुळे फक्त क असं याचं उत्तर असेल. 8वा प्रश्न, अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर आता ऑर्डिनन्स, ठीक आहे, तर राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार. ठीक आहे, तर बघा पहिलं विधान आहे हा अधिकार अनुच्छेद 213 मध्ये नमूद केलेला आहे. बरोबर आहे. जसं की 123 नुसार राष्ट्रपतींना हा अधिकार आहे, तसंच राज्यपालास 213 अनुच्छेदनुसार हा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार आहे असं बी विधान म्हणतंय. तर बी विधान चुकीचं आहे, कारण हा कायदेविषयक अधिकार आहे. त्यानंतर सी विधान बघा, त्यांना हा अध्यादेश 6 आठवड्यांच्या आत मागे घेता येत नाही. हे सुद्धा विधान चुकीचं आहे, कारण की राज्यपाल हा अध्यादेश कधीही मागे घेऊ शकतो. ठीक आहे. डी विधान बघा, राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर 6 आठवड्यांच्या निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. बरोबर आहे. आणि ई विधान, हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखा आहे. हे आपण बी स्टेटमेंटमध्ये सुद्धा बघितलं. सो हेही बरोबर आहे. त्यामुळं बरोबर विधानं कोणती येतील? अ, ड आणि ई. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 9वा प्रश्न, महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर पहिलं विधान आहे बघा, ते अँग्लो इंडियन जमातीतील एकास विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. ठीक आहे. तर विधान ही जी तरतूद होती ती सध्या रद्द आहे, पण हा 19 साली प्रश्न आलेला होता राज्यसेवा पूर्व 2019च्या परीक्षेमध्ये. तर त्यानुसार बघा, विधान परिषदेवर नाही तर विधानसभेमध्ये ही तरतूद होती, त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. आणि बघा, अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघांच नाही तर किमान एका व्यक्तीला ते नामनिर्देशित करू शकत होते, त्यामुळे हे सुद्धा चुकीलेलं आहे. त्यानंतर तिसरं बघा, त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान केलेली आहे. बरोबर आहे. काही राज्यांसाठी विशेष तरतुदी ह्या अनुच्छेदांतर्गत त्यांना दिलेल्या आहेत ते अधिकार, त्यामुळे थर्ड स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि चौथं बघा, ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत असं म्हणलेलं आहे. तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ ते विधेयक राखून ठेवू शकतात.
त्यामुळे तेही विधान चुकलेलं आहे. ठीक आहे. आता आपण इथे एक फॅक्ट बघूया की राज्यपाल कोणकोणत्या परिस्थितीत विधेयक राष्ट्रपतींकडे राखून ठेवू शकतात. तर बघा, पहिला असा आहे की एकूण 5 प्रकार आहेत त्याचे. तर पहिला प्रकार आहे की ते जर राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असेल तर, त्यानंतर जर ते मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधी असेल तर, त्यानंतर घटनेच्या तरतुदींना ते विसंगत असेल तर, त्यानंतर देशाच्या व्यापक हितसंबंधाच्या विरोधी असेल तर, आणि जर ते कलम 31A अन्वये संपत्तीच्या अनिवार्य संपादनाशी संबंधित असेल तर, असे 5 मुद्दे आहेत जेव्हा राष्ट्रपती च्या विचारार्थ राज्यपाल विधेयक राखून ठेवू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 10वा प्रश्न. खालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहेत? तर पहिलं विधान आहे, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या रहिवासी असली पाहिजे. ठीक आहे. तर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे, करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बी विधान बघा, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि सी विधान सांगतं की संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे, हे सुद्धा करेक्ट आहे. पण जर आपण हे तिन्ही विधानं व्यवस्थितरित्या वाचले तर आपल्याला हे लक्षात येतं की या तीनही विधानांची घटनेत कुठेच तरतूद नाही, पण हे विधानं बरोबर आहेत कारण हे एक केवळ संकेत म्हणून पाळले जातात, पण राज्यघटनेत असा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळं प्रश्न बघा, पुन्हा एकदा प्रश्न असा विचारला आहे की भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेलं खालीलपैकी काय काय आहे? तर आपलं उत्तर वरीलपैकी एकही नाही, हे असायला पाहिजे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, पुढे जोड्या जुळवायच्या आहेत. तर कलम नंबर 154 कशाविषयी? राज्याचे कार्यकारी अधिकार. 155 मध्ये राज्यपालाच्या नियुक्तीविषयी सांगितलेलं आहे. कलम 156 मध्ये राज्यपाल पदाचा कार्यकाळाविषयी सांगितलेला आहे. आणि कलम 157 मध्ये राज्यपाल म्हणून नियुक्तीचे पात्रता निकष सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर अशा ह्या जोड्या येतील. त्यानंतर 12वा प्रश्न, राज्यपालाच्या अधिकार व कार्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर पहिलं विधान आहे, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचे कार्य राज्यपाल करतात, करेक्ट आहे. त्यानंतर बी बघा, राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. तर राज्यपाल नाही तर हायकोर्टातल्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात, त्यामुळे बी विधान चुकीचं आहे. आणि सी विधान बघा, विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल विधिमंडळात अभिभाषण करतात. तर सी विधानसुद्धा करेक्ट आहे. त्यामुळं ओन्ली बी चुकीचं आहे. बीला एलिमिनेट केलं तर बघा आपल्याला उत्तर मिळतं अ आणि क. पर्याय क्रमांक 3. 13वा प्रश्न, राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, पहिलं विधान आहे, राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात, अर्थातच करेक्ट आहे. दुसरं विधान बघूयात, अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करू शकतात. आता हे किती इलॉजिकल वाक्य आहे बघा, कारण की विधान परिषद हे कसं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे, ते कधीच विसर्जित होत नाही. एवढे जरी बेसिक फॅक्ट आपल्याला माहिती असेल तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बी विधान रॉंग आहे. सी विधान बघूयात, राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर मंत्रिमंडळाचे जे सदस्यांची अपात्रता आहे तर त्याच्याविषयी अंतिम अधिकार हा सभागृहाच्या अध्यक्षास असतो. ठीक आहे. त्यामुळं इथे राज्यपालाचा काहीच रोल नाही आहे. सी विधानसुद्धा चुकीचं आहे. डी विधान बघूयात, एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते. त्यापुढे राज्यपालाची कोणतीच भूमिका असत नाही. म्हणजे एकदा का त्यांनी ते राष्ट्रपतीवर सोपवलं की अंतिम निर्णय हा राष्ट्रपतीचा राहतो. तिथे पुन्हा राज्यपालांची पुढे कोणतीच भूमिका नसते. हे बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ड दोनच विधानं बरोबर आहेत. पुन्हा जोड्या लावा, तोच प्रश्न रिपीट झालेला आहे, तीच कलमं आहेत परत. 156 कशाशी रिलेटेड आहे? तर राज्यपालांचा कालावधी. त्यानंतर 154 राज्यपालांचे कार्यकारी अधिकार. 153 मध्ये राज्यपालाच्या नियुक्तीविषयी सांगितलेलं आहे. आणि 155 मध्ये राज्यपालाची नियुक्तीविषयी सांगितलेलं आहे. तर अशा ह्या जोड्या आहेत. त्यानंतर बघा 15वा प्रश्न, योग्य कथने ओळखा. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे निर्वाचित केले जातात. तर करेक्ट आहे, राज्यपालाद्वारे निर्वाचित केले जातात म्हणले, त्यामुळे हे चुकीचं होईल. म्हणजे हे जरी बरोबर वाटत असलं, बघा फर्स्ट इन्स्टन्सला हे वाचल्यानंतर बरोबर वाटतं वाक्य, पण ते निर्वाचित हा शब्दाकडे आपलं व्यवस्थित लक्ष गेलं तर आपल्याला लक्षात येतं की हे वाक्य चुकीचं होतं, कारण की ते निवडून नाही येत, त्यांची नेमणूक केली जाते. ठीक आहे. त्यामुळे ए विधान चुकीचं आहे. बी विधान बघा, राज्यपाल हे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जातात. तर महाभियोगाची प्रक्रिया राज्यपालासाठी नसते. ठीक आहे. तर ते राष्ट्रपतीसाठी असते.
ठीक आहे. राज्यपाला कोणाच्या मर्जीने पद धारण करतात? राष्ट्रपतीच्या. त्यामुळं राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून हटवू शकतात. त्यानंतर सी बघा, राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाहीत. त्यामुळं सी सुद्धा बरोबर आहे, कोणतंच आर्थिक लाभाचं पद ते धारण करू शकत नाही. 16 बघा, पुन्हा जोड्या लावायच्या आहेत. तीच कलमं आहेत पुन्हा. 156 मध्ये राज्यपालांचा कार्यकाळ सांगितलेला आहे. 155 मध्ये राज्यपालांचं नियुक्तीविषयी सांगितलेलं आहे. राज्यपाल म्हणजे राज्याला एक राज्यपाल असतो हे 153 कलमामध्ये सांगितलेलं आहे आणि 154 मध्ये राज्याचा कार्यकारी अधिकार आहे. 17वा प्रश्न. या प्रश्नामध्ये योग्य कथने ओळखायची आहेत. तर पहिलं विधान आहे, महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. ओके. त्यानंतर आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. मग अशीच आपण बघितलं होतं, रिपीट झालं हे स्टेटमेंट. तर सी विधान रॉंग आहे. त्यामुळे अ आणि ब बरोबर आहे फक्त. 18वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही? तर बघा, यामध्ये विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, पहिला आहे की पर्याय, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमताना. तर हे जे आहे की बघा, कोणत्याही राजकीय पक्षाला जर सुस्पष्ट बहुमत नसेल किंवा जर पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांचा आकस्मिक मृत्यू झाला तर तिथं काय नसतो, त्यांचा उत्तराधिकारी फिक्स नसतो. त्यामुळे मग अशा वेळी मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणे हे त्यांचा विवेकाधिकाराचाच भाग आहे. त्यानंतर बघा पुढं आहे की पदावरील मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमताना. हे सुद्धा मग काय होईल? बरोबर होईल. तिसरं बघा, विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. ठीक आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. तर किंवा मग राज्य विधानसभेत मंत्रिमंडळ विश्वासधारक ठराव सिद्ध करू शकले नाही तर मंत्रिमंडळ पदच्युत करणे हा सुद्धा त्यांचा विवेकाधीन अधिकार आहे. पण 4 नंबरमध्ये जे म्हणलेलं आहे की विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. ठीक आहे, तर हे काय आहे? विधान चुकीचं आहे. त्यामुळं चौथा पर्याय याचं उत्तर असेल. 19वा प्रश्न बघा, राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. ओके, सो हे करेक्ट आहे. त्यानंतर ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकतात का? नाही. तर विधिविषयक अधिकार आपण नंतर रिवाईज करूयात हा क्वेश्चन डिस्कस करताना. तर बघा, तिसरं आहे विधान, ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात. आणि चौथा आहे, जर विधेयक मार्गदर्शक तत्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात. सो हे तिन्ही बरोबर आहेत, पण बी विधान जे आहे ते चुकलेलं आहे. आता आपण बघूया की विधिविषयक अधिकार. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? तर पहिला आहे, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ते बोलवू शकतात, स्थगित करू शकतात, राज्याची विधानसभा बरखास्त करू शकतात. त्यानंतर दुसरा आहे, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात आणि दरवर्षीच्या राज्य विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल संबोधित करू शकतो. नेक्स्ट आहे, राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही प्रलंबित विधेयकासंदर्भात तो विधानसभा किंवा विधान परिषदेला संदेश पाठवू शकतो. चौथा आहे, सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे जर रिक्त झाली तर विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी राज्यपाल सभागृहातील कोणत्याही सदस्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करू शकतात. तसेच विधान परिषदेची सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास राज्यपाल विधान परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी सभागृहातील कोणत्याही सदस्याची नेमणूक करू शकतात. हे सुद्धा करेक्ट आहे. आणि राज्यपाल विधान परिषदेवर साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ, सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या व्यक्तींची विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/6 सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो. राज्यपाल राज्य विधानसभेत अँग्लो इंडियन समुदायातील एकाला सदस्य म्हणून नामनिर्देशित करू शकतो. त्यानंतर राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून निर्णय घेऊ शकतात. नेक्स्ट आहे, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपालाकडे आल्यानंतर ते विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा राखून ठेवू शकतात किंवा जर ते धनविधेयक नसेल तर काय करतात, ते विचारार्थ परत पाठवू शकतात किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. ओके, तर अशा प्रकारे बघा एवढे सगळे त्यांचे काय आहेत तर विधिविषयक अधिकार मेन आपल्याला सांगता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 20वा. राज्यपालांचा वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या म्हणलेलं आहे. तर राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. आता हा स्वेच्छाधीन अधिकार नाही आहे, ऑर्डिनन्स काढण्याचा जो अधिकार आहे तर हा स्वेच्छाधीन अधिकार
नाही आहे. तो कसा आहे तर तो कायदेविषयक अधिकाराप्रमाणे आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं होईल. बी विधान बघा, ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात. अगदी बरोबर आहे. वटहुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सूचनांशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत. ठीक आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे की अशा कोणत्या बाबी आहेत मग की जिथे राष्ट्रपतींच्या आदेशाशिवाय ते अध्यादेश काढू शकत नाहीत. तर त्यात बघा, राष्ट्रपतींची पूर्वसंमती असल्याशिवाय अध्यादेशासारख्याच तरतुदी असलेले विधेयक राज्य विधिमंडळासमोर मांडता येत नाही. त्यानंतर त्याला अशा तरतुदी असलेले विधेयक राष्ट्रपतींकडे पुन्हा विचारार्थ ठेवणे आवश्यक वाटल्यास. ठीक आहे, आणि अध्यादेशासारख्याच तरतुदी असलेला राज्य विधिमंडळाचा कायदा राष्ट्रपतींच्या मान्यतेशिवाय अवैध ठरण्याची शक्यता असल्यास. ठीक आहे, अशा 3 बाबी आहेत जिथे त्यांना काहीतरी राष्ट्रपतींच्या सूचनेशिवाय ते वटहुकूम काढू शकत नाहीत. ओके, नेक्स्ट 21वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? तर बघा, पहिलं विधान आहे, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. तर अतिशय चुकीचं विधान आहे, कारण प्रत्येक राज्याकरता साधारणतः एक राज्यपाल असतो. पण 1956ला जी 7वी घटना दुरुस्ती झाली, तर त्या अधिनियमांतर्गत 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांकरता एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते, अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं होईल. दुसरं विधान बघा, राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही, हे विधान करेक्ट आहे. त्यानंतर राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो, हे सुद्धा करेक्ट. हे कुलपतींची नियुक्ती करतो, हे रॉंग होईल, कारण की ते राज्याचे कुलगुरू म्हणून कार्य करतात, पण ते राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात. ठीक आहे, त्यामुळे हे विधान रॉंग होईल. ओके, दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते, हे सुद्धा रॉंग होईल. ठीक आहे, राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही आहे. ठीक आहे, हे फक्त विधान काय आहे, करेक्ट आहे. ओके, त्यानंतर बघा 22वा प्रश्न. तर पहिलं विधान आहे, घटनेतील कलम 153 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा ब विधान, कलम 153 मध्ये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. तर 153 मध्ये काय सांगितलेलं आहे, फक्त की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, एवढीच तरतूद आहे. आणि राज्यपालाची नेमणूक कशात आहे, कलम 155. त्यामुळं हे विधान चुकीचं होईल. नेक्स्ट बघा, 1978 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे. तर हे विधान चुकीचं आहे. 1979 पाहिजे होतं तिथे साल, त्यामुळे हे विधान चुकलं आहे. आणि ड बघा, आत्ताच बघितलं आपण, तर ही 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीनुसार आहे, तर ती 7व्या घटनादुरुस्तीनुसार आहे, 1956. ओके, त्यानंतर बघा 22वा जोड्या लावायच्या आहेत. तर राज्यपाल पदाच्या अटी ह्या 158 मध्ये आहेत. त्यानंतर राज्यपालाचे विशेष अभिभाषण हे 176 कलमामध्ये आहे. माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार हे 161 कलमामध्ये सांगितलेले आहेत. आणि राज्याच्या शासनाचे कामकाज चालवणे हे 166 कलम नंबरमध्ये सांगितलेलं आहे. 24वा प्रश्न, राज्यपालांच्या न्यायालयीन अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर न्यायालयीन अधिकारामध्ये बघा, ते जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणूक आणि बढत्या राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात, अगदीच करेक्ट आहे. त्यानंतर पुढचं आहे की नेक्स्ट आहे की बघा, राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात, हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर म्हणलेलं आहे की ते फाशीची शिक्षा माफ करू शकत नाहीत, परंतु ते त्या शिक्षेचे अन्य स्वरूपाच्या शिक्षेत रूपांतर करू शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. 161 नुसार त्यांना जो क्षमादानाचा अधिकार दिलेला आहे, त्यानुसार हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर अजून न्यायिक अधिकाराविषयी बघायचं झालं तर बघा, राज्यपाल राज्याचे उच्च न्यायालयाने राज्य लोकसेवा आयोगाच्या सल्ल्याने राज्यातील न्यायिक सेवांमध्ये उमेदवारांची नियुक्तीसुद्धा करतात. ठीक आहे, हे एक ॲडिशन त्यात करायचं आहे. त्यानंतर बघा 25वा प्रश्न, राज्यपालाच्या निवडीसाठी खालीलपैकी पात्रतेचे निकष कोणते? ठीक आहे, तर कर सहाय्यक मुख्य 2017ला आलेला हा प्रश्न आहे. तर बघा, 2च आपण बघितले होते की तो भारताचा नागरिक असावा, वयाची कमीत कमी 35 वर्ष पूर्ण असावीत. ठीक आहे, आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व त्याच्याकडे नसावे, बरोबर आहे सगळं. 26वा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. तर राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती,
बरोबर आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकन पद्धत नाकारून काय केलेलं आहे, कॅनडाचीच पद्धत स्वीकारलेली आहे. हे सुद्धा करेक्ट आहे. आणि 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला, पण राज्यपालांसंबंधी अशी तरतूद नाही आहे. हे सुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट बघा 27. तर भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये कोणाचं स्थान वरचं आहे असं विचारलं आहे. तर इथे बघा उपपंतप्रधानाचं स्थान कितवं आहे, 5A नंबरचं आहे. माजी राष्ट्रपतीचं स्थान 5 नंबरचं आहे. त्यानंतर घटक राज्याचे राज्यपाल 4 नंबरवरती येतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती 9 नंबरवरती आहेत. त्यामुळं सगळ्यात वरचं स्थान कोणाचं आहे, तर घटक राज्याचे राज्यपालांचं वरचं स्थान आहे 4 नंबर. त्यानंतर 28वा प्रश्न, राज्यपाल राज्याचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात, त्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर पहिलं विधान आहे, राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता द्यावी की परत पाठवावी हा निर्णय घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात. करेक्ट. त्यानंतर राष्ट्रपतींनी अनुमती दिली आहे किंवा अनुमती राखून ठेवल्याचे घोषित करण्यासाठी संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन घातलेले नाही आहे. म्हणजे त्यांच्यावर असं टाईमचं रेस्ट्रिक्शन नाही आहे की एवढ्याच वेळात ते अनुमती द्यायची किंवा नाही. ठीक आहे. सो हे सुद्धा बरोबर आहे. पण बघा, जर राज्य विधिमंडळाने तेच विधेयक दुसऱ्यांदा पारित केले तर राष्ट्रपतीस त्या मान्यता देणे हे बंधनकारक असतं का, तर बंधनकारक नसतं. त्यामुळे सी विधान चुकलेलं आहे. 29 बघा, राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान विचारलेलं आहे. तर राज्यपाल पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात का, नाही. भारताच्या राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार कार्य करतात का, हे सुद्धा नाही. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार सुद्धा करत नाहीत, पण राज्याच्या जे मंत्रिमंडळ असतं तर त्याच्या सल्ल्यानुसार ते कार्य करतात. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. जर राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो आणि त्याचं वास्तव कार्यकारी सत्ता मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या हातात असते. ठीक आहे. तर कलम 154मध्ये सांगितलेलं आहे की राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हातात असेल आणि त्याचा वापर राज्यपालाकडून घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत केला जाईल. 163मध्ये काय सांगितलेलं आहे की स्वेच्छाधीन कार्य वगळता राज्यपालांना आपली कार्य पार पाडण्यासाठी सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल. आणि 164नुसार सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या विधानसभेला जबाबदार असते तर वैयक्तिक मंत्री राज्यपालास जबाबदार असतो. ठीक आहे. त्यानुसार हे चौथं वाक्य बरोबर आहे. फक्त 30 नंबरचा क्वेश्चन बघा, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकतात. ही तरतूद सध्या रद्द झालेली आहे. इथं लक्षात घ्या. 23व्या घटनादुरुस्तीनुसारची ही तरतूद होती. ठीक आहे. तर ही 2020 साली 104व्या घटनादुरुस्तीनुसार ती रद्द झाली आहे. नेक्स्ट बघा 31वा प्रश्न, राज्यपाल संदर्भात योग्य जोड्या जुळवा म्हणलेलं आहे. तर पुन्हा तेच कलम आहेत. 154मध्ये सांगितलेलं आहे की राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाच्या विहित असेल. त्यानंतर 155नुसार राज्यपालाच्या नेमणुकीविषयी बोललेलं आहे. 157मध्ये त्याची अर्हता तो 35 वर्ष पूर्ण केलेला असावा असं सांगितलेलं आहे. आणि 158मध्ये राज्यपाल संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा अथवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचा सभागृहाचा सदस्य असणार नाही हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. 32वा प्रश्न, अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात पुढील विधानं दिलेली आहेत. तर पहिलं विधान आहे, राज्याच्या राज्यपालांनी केलेली राष्ट्रपतीची राजवटीची शिफारस न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेत येत नाही. तर राष्ट्रपती राजवटीची शिफारस ही न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेत येते. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 361नुसार राज्यपालांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून केलेल्या कृतीला कायदेशीर कारवाईपासून संरक्षण दिले गेलेले आहे. बरोबर आहे हे विधान. सो आर योग्य आहे पण ए अयोग्य आहे. 33वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यपाल नियुक्ती व्यक्तींना केवळ राज्यपालच पदावरून हटवू शकतात. म्हणजे अशी व्यक्ती सांगायची आहे की ज्याची नियुक्तीसुद्धा राज्यपालच करतो आणि त्याला पदावरून हटवतो सुद्धा राज्यपालच. तर बघा, महाधिवक्ता करेक्ट आहे. त्यानंतर राज्य वित्त आयोगाचे सदस्य बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या बाबतीत त्यांना हटवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. त्यामुळं सी येणार नाही. आणि राज्य विद्यापीठाचे कुलगुरू तिथे सुद्धा राज्यपालाचा रोल आहे. त्यामुळं अ, ब आणि ड हे बरोबर येईल. नेक्स्ट बघा 34, कोणते विधान बरोबर नाही. तर राज्यपाल पदाचा ठरलेला कार्यकाळ 5 वर्ष आहे, परंतु ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर पद धारण करतात. अगदीच बरोबर. त्यानंतर राष्ट्रपतीची मर्जीबाबत न्यायालयात दाद मागता येत नाही. बरोबर आहे. त्यानंतर राज्यपालांना पदाची सुरक्षितता नाही, कारण राष्ट्रपती त्यांना पदावरून कोणत्याही क्षणी हटवू शकतात. हे सुद्धा करेक्ट आहे. पण राज्यघटनेने काही कारणे सांगितलेली आहेत
ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात. तर अशी कोणतीही कारणं राज्यघटनेमध्ये नमूद केलेली नाही आहे, त्यामुळे चौथं विधान चुकीचं आहे. 35वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे, बरोबर. मुख्यमंत्री हा राज्य शासनाचा प्रमुख आहे, हे सुद्धा बरोबर. सचिव हा राज्याचा प्रशासकीय प्रमुख आहे, हे मात्र चुकीचं आहे, कारण की सचिव हे एक सल्लागारी पद आहे. ठीक आहे, सो हे विधान चुकीचं आहे क. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण राज्यपालाचे सध्या इतके 35 प्रश्न बघितलेले. उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागात बघूयात. सोबतच याची मायक्रोनोट्सची PDF सुद्धा ॲपवरती अपलोड केलेली आहे आणि उत्तरांची हायलाइटेड PDF सुद्धा यासोबतच प्रोव्हाइड केलेली आहे. थँक्यू सो मच.